महाराष्ट्रातील कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने रोह्यात बुधवार दिनांक 28 ते गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी काम बंद आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनादरम्यान कंत्राटी संघटनेने महावितरण कंपनीसमोर ठेवलेल्या मागण्या मान्य केल्या नाही, तर येत्या 5 मार्चपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा कंत्राटी कामगार संघटनेने दिला आहे। महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 2 दिवसीय काम बंद आंदोलन सुरू आहे। त्यामध्ये त्यांच्या प्रमुख 27 मागण्या आहेत। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान काम समान वेतन, या वेतनामध्ये 30% पगारवाढ मिळावी, बेसिक व पूरक भत्ता मिळावा, नियमितपणे सेवेत रुजू करावे, वयोमर्यादा समान असावी, कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य द्यावे, कामगाराचा काम करताना अपघाती मृत्यू झाल्यास त्याला 4 लाखाऐवजी 15 लाखापर्यंत भरपाई मिळावी, मंत्री महोदय व वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकीत झालेल्या इतिवृत्तांत यांची अंमलबजावणी व्हावी, मेडिक्लेम म्हणून कामगारांना 5 लाखाची योजना सुरू करावी, भरती प्रक्रियेला ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती द्यावी, सेवेतील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कामगारांना ग्रॅज्युएटीची म्हणून रक्कम द्यावी, कंपनीत कामगार सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना सामावून घेणे, यासह अनेक मागण्या महावितरणच्या कंत्राटी कामगार संघटनेने महावितरणाच्या कंपनीसमोर ठेवलेल्या आहेत। मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करू असा गर्भित इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ रायगड जिल्हा सचिव सुधीर शिर्के यांनी दिला आहे। आंदोलनाचं स्वरूप म्हणजे असं आहे की आता मागासवर्गीय 27 संघटना ह्या एकत्र येऊन लढा देत आहेत। MSEBमध्ये ज्या रिक्त पदं आहेत त्या पदावरती कमीत कमी जे मागासवर्गीय संघटना आहेत त्यांनी आउटसोर्स म्हणजे बाह्यस्रोत कर्मचारी आहेत त्यांना कामावर घेणं आणि त्यानंतर जे रिक्त पदं जे आहेत त्या रिक्त पदावरती कामावर घेणं आणि त्यानंतर जे पदं शिल्लक राहतील त्या पदावर तुम्ही बाकी भरती करा। परंतु सरकार आत्तापर्यंत ज्या रिक्त जागा आहेत त्या जागा तशाच ठेवून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीनेच राबवून घेत आहेत आणि ते सुद्धा मोजक्याच अशा पगारावर। त्याच्यामुळे कंत्राटी कामगार जो आहे त्या कंत्राटी कामगाराने 21 तारखेपासून जे मोर्चे चालू केले आहेत त्या मोर्चामध्ये आमचा जो सहभाग आहे त्यासाठी आज 28/2/2024 ते उद्या 29/2/2024 असे 2 दिवस आमचा मोर्चा आहे। आम्ही आजच्या दिवशी रोहा डिव्हिजन या ठिकाणी आमचे कामगार बंधू भगिनी जमलेले आहोत। मी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा सचिव पद म्हणून रायगड जिल्ह्याचा आहे। आपल्या बऱ्याच संघटना अशा आहेत की एकत्र येऊन संघटनेमार्फत आपण सर्व मोर्चे चालू आहे का नाही महाराष्ट्रभर का नाही, त्याच्या आमच्या प्रमुख म्हणजे 27 संघटना एकत्र येऊन 27 मागण्या आहेत का नाही त्या तुम्हाला सांगतोय का नाही। 2014 पासून 2019 पासून पगारवाढ झालेली नाही, ती पहिली पगारवाढ वाढवून द्यावी, त्याचा फरक मिळाला नाही तो 30% फरक वाढ मिळावा, 30% पगारवाढ वाढावी यासाठी पहिली मागणी आहे। समान काम समान वेतन हा तात्काळ चालू करावा, NMR पद्धत चालू करावी, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान काम समान वेतन हा तात्काळ चालू करण्यात यावा। दिनांक 27 फेब्रुवारी 2019 मंत्रालयामध्ये ऊर्जामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी 31 मार्च 2019 त्या हे दिलेले आहेत, GR दिलेला आहे, काढलेला आहे का जेणेकरून त्या GR नुसार सर्व कामगारांना सेवेत घेता येईल हे सामावून करून घ्यावी। सर्व कंत्राटी कामगारांना 15 लाखाचा विमा काढून द्यावा, जे कामगार मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या वारसाला कामावर घेण्यात यावा। होत असलेल्या भरतीमध्ये ITI जे पोरं आहेत, जे पोरं वयामध्ये बसत नाहीत त्या माणसांना त्या कामगारांना तुम्ही अजून वय सवलत देऊ शकणे ते याच्यामध्ये घेता येईल हे बघूशनी आणि वय वाढवून देण्यात यावा आणि सर्व कामगारांना होणाऱ्या भरती मी सामावून घेण्यात यावा।
या अशा बऱ्याच मागण्या अशा एकत्र ठेवून अख्ख्या महाराष्ट्रभर पूर्ण आंदोलन चालू आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, धाटाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.